हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत नवीन व्हिडिओमध्ये. तर आज बरेच दिवस झालं लॉंग व्हिडिओ काही टाकला नाही. तर म्हटलं चला, तर मग आपल्याला सवय लागलेली असते बघा एखाद्या गोष्टीची, आणि आता माझं लॉंग व्हिडिओ टाकायची सवय लागली, तर मला शॉर्ट्समध्ये एवढं काही जमत नाही. तर म्हटलं लॉंग व्हिडिओ टाकावा. तर आता सकाळचे वाजलेले आहेत बघा 7. तर देवपूजा वगैरे करून झालेली आहे. पुढे व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला, शेअर करणार आहे मी ती पण. आणि आता इथं भाजीची तयारी चालली आहे. तर हे कांद्याची पेस्ट, 4 कांद्याची पेस्ट, 4 टोमॅटो याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि भरलेलं शेवगाची भाजी आज मी बनवणार आहे. म्हणजे भरलेलं वांगं कसं बनवतो तसं शेवग्याची ग्रेव्ही बनवणार आहे मी. तर पातेल्यामध्ये ना जिरे, मोहरी, लसूण, अद्रक पेस्ट हे सगळं मस्त असं तळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेते मी, कारण मला कांदा तळल्यासारखं लवकर तळतोय असं वाटते, म्हणून थोडंसं मीठ घातलेलं आहे, कढीपत्ता घातलेला आहे. आणि जी काही पेस्ट केलेली होती कांदा टोमॅटोची ती ह्याच्यामध्ये टाकली. आणि त्याला पण थोडंसं लालसर उस्त तळून घेतलं. तोपर्यंत इकडे शेवगा शिजतोय, ती आपली प्युरी चांगली शिजूस तर ती प्युरी शिजली की त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकून घेतलेले आहेत बघा. काळं तिखट, घरचा परत आपला घरकुल थोडासा मसाला टाकलेला आहे, आणि हळद, धना पावडर सगळं मी टाकून घेतलेलं आहे. ते व्हिडिओमध्ये आलं नाही, थोडंसं कट झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर ना ती चांगली प्युरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये शेवगा मिक्स केलेला आहे. एक नंबर भाजी होते बघा अशी. कसाही शेवगा असू द्या, मग गावरान असो किंवा असा. तर सगळं झालेलं आहे. याला 4 ते 5 मिनटं वाफ द्यायचे. आणि मस्त अशी भाजी, थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण मी टाकलेलं आहे. आणि टिफिनसाठी भाजी रेडी झालेली आहे. तर थोडासा गुळाचा खडा पण ह्यात मी टाकलेला आहे, पण तो व्हिडिओज कट झालेला आहे, याच्यामध्ये दिसलं नाही तुम्हाला. तर त्याच्यानंतर आता मला थोडंसं म्हणजे चपात्या बनवायच्या होत्या, आणि त्याच्यानंतर थोडं चहाला टाकायचं होतं. तर म्हणलं चला, तर आता वेळ न घालवता पहिलं टिफिनसाठी कसं होतं माहिती का, पहिल्यांदा भाजी बनवून घेतली ना, चपात्या झाल्या की मग डायरेक्ट टिफिन पॅक करता येतोय, म्हणून पहिल्यांदा सुरुवातीला हे सगळं मी बनवून घेतलं. म्हणजे एक 4-5 जरी चपात्या झाल्या तरी सगळ्यांचे टिफिन होऊन जातात, काही टेन्शन राहत नाही. म्हणून सुरुवातीला हे बनवून घेऊन ठेवून दिलेलं आहे आता इथं. आणि ना सकाळ सकाळी काम केलं ना, तर मग दुपारचा वेळ आपल्याला शिल्लक राहते बघा. त्यामुळे माझं जरा सकाळचं आवरायचं चाललं आहे. तर इकडं आता ना झाडांना पाणी घालायला गेलते मी, पण कसं झालं आहे माहिती का, थोडंसं म्हणजे पाईप चालू राहिल्यामुळं पहिलेच ऑलरेडी पाणी त्यातून सांडून सगळं ओलं झालेलं होतं. म्हणलं आता काय पाणी घालायला नको, कारण जास्त चिक्कल होऊन जाईल, म्हणून तसं ठेवून दिलेलं आहे मी. म्हणलं पाणी काय घातलं नाही, आले होते, पण म्हणलं काय करायचं आता, ह्याच्यावर एक्स्ट्रा पाणी सांडलं तर जास्त चिक्कल होते. तर म्हणलं चला तोपर्यंत ह्या वेळेत नाश्ता वगैरे बनवून घेऊया. तर इथं पोहे केलेत बघा. तर पोहेसाठी ना कांदा टोमॅटो हे सगळं टाकून थोडंसं हळद वगैरे टाकून पटपट नाश्ता वगैरे बनवून घेतला. आणि मग लागले देवपूजा करायला. तर देवपूजेचं फुलं वगैरे बाहेर गेलती, तर सगळी तोडून आणली होती. म्हटलं आता 2-2 वेळा काय बाहेर जायचं झंझट नको, तर सगळंच एकदा फुलं आणि तुळशीचे मंजुळा वगैरे सगळं तोडून आणलं. देवाची पूजा वगैरे करून घेतली. आणि पूजा करताना ना शक्यतो मी लाईट बंदच करते, कारण ह्याला ना थोडंसं म्हणजे कसं होतंय, आपण शूट घेतो ना त्यावेळेस ना असं एकदम क्लिअरिटी येत नाही बघा, हे असं लाईटिंगमुळं. तर पण मी बंद केलेली होती, पण थोडंफार आलेलं आहे इथं शूटिंगमध्ये. तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे माझी. आणि त्याच्यानंतर ना थोडंसं चहाला टाकलं. म्हणलं आता सकाळी 7:30च वाजले होते, परंतु आता एवढ्या लवकर काय नाश्ता आपण जरी केला ना, बनवला ना, तरी तर आपल्याला वेळ नसतोय, म्हणून म्हटलं राहू द्या आता नाश्ता तसंच, कारण एवढी इच्छा पण नव्हती माझी नाश्ता करण्याचं. मग चहाला टाकलं आणि चहा वगैरे झाला मस्त असा. आणि फरशी वगैरे पुसायची बाकी होती, मग मी फरशी पुसायला घेतली. तर पूर्वा म्हणली मम्मी तू काय पुसू नको, मला वेळ आहे अजून, शाळेला भरपूर वेळ आहे, तोपर्यंत मी फरशी वगैरे पुसून घेते. मग तिने सगळी फरशी पुसून घेतली बघा, कारण एक हॉल तिनं पुसून घेतला. म्हणलं एक जरी घेतला तर बाकीचं पुसून घेईन, कारण तेवढंच आपल्याला हातभार लागलं तर कसं दिवसभर जरा थोडंसं काम कमी होतंय. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.